friends, we have learned in earlier standard about the electricity, and now we have to learn about effects of electric current. Then first of all, tell me, what do you mean by electricity? The electricity is produced due to the potential difference. So many things you can learn in the 9th standard. Here you have to learn about the electric effect. Here then the electric effect of electricity is learned in the previous in this chapter. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपण विद्युत धारा हे चॅप्टर शिकलेलो आहोत. याच्यामध्ये तुम्ही साधारणतः विद्युत धारा म्हणजे काय, कशी वाहते, प्रवाहित कशी होते ते आपण बघितलं आहे. तर विद्युत प्रभारांचं वहन म्हणजेच त्याला आपण विद्युत धारा असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला या 10वीच्या 4थ्या प्रकरणामध्ये विद्युत धारेचे परिणाम हे आपल्याला शिकायचं आहे. याआधी आता सुरुवातीला आपण बघूया विद्युत सुवाहक आणि विद्युत दुर्वाहक. आता विद्युतचे सुवाहक काय आहेत आणि दुर्वाहक काय आहेत, तर तुम्हाला माहिती आहे की ज्या पदार्थामध्ये रोधकता ही अति जास्त असते तो आपण विद्युत रोधक म्हणतो, आणि ज्या पदार्थामध्ये विद्युत रोधकता ही खूपच कमी असते, अति कमी असते, त्याला आपण विद्युत सुवाहक म्हणतो. तर अशा प्रकारे हे दोघं आपण पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आता विद्युत सुवाहक कोण कोण असतात, तर तांब, ॲल्युमिनियम, चांदी, सोनं, धातू साधारणतः हे विद्युत सुवाहक आहे. आता विद्युत दुर्वाहक म्हणजे ज्याच्यामध्ये रोधकता ही खूप जास्त असते असे पदार्थ रबर, लाकूड, प्लॅस्टिक असे जे पदार्थ आहेत हे विद्युत रोधक आहेत. हियर द मटेरियल विच हॅविंग व्हेरी हाय रेझिस्टिव्हिटी इज कॉल्ड इन्सुलेटर, अँड द अनदर वन इज द मटेरियल विच हॅव very low resistivity are called good conductor of electricity. Means the resistivity is important to classify the material is good conductor or bad conductor of electricity. In this way you have classified the materials you are given that is good conductor or bad conductor of electricity. Then we have to study about energy transfer in electric circuit. How this energy is transferred in the electric circuit. Then the electric circuit, first of all you have to draw some electric circuit. Suppose you can take a resistance R. Then for electricity you have to join one cell. This circuit, and this is only circuit, but if you want to on or off this circuit, then use the switch, this tap. Then to measure the electric current and potential difference between this resistance, then you use voltmeter and ammeter also. The voltmeter is always connected in parallel to that resistance, in which point you have to measure the potential difference. And ammeter is connected in series with the resistance. Here sign is very important. Here the battery cell, it is positive and this is another is negative. Then the negative attached to the ammeter's negative and positive attached to the voltmeter's positive terminal. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला इथे पाहायचं आहे विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण. ऊर्जेचे स्थानांतरण कशा प्रकारे होतं विद्युत परिपथामध्ये, त्यासाठी आपण एक परिपथ ड्रॉ करणार आहोत. सुरुवातीला आपण घेतला एक रेझिस्टन्स ए बी, याच्यामध्ये तो एक रेझिस्टन्स आपण घेतलेला आहे. आता या रेझिस्टन्स मधून आपल्याला विद्युत धारा प्रवाहित करायची आहे, म्हणून त्याला आपण बॅटरी जोडली. बॅटरी जोडल्यावर त्या रोधामधून त्याच्या दोघं टोकांमध्ये किती विभवांतर आहे हे आपल्याला पाहायसाठी इथे आपण एक जोडलेला आहे व्होल्टमाप, आणि विद्युत धारा किती जाईल याच्यामधनं ते मोजायसाठी इथे आपण मोडलाय ॲमीटर.
ॲमीटर विद्युतधारा मोजेल, व्होल्टमापी व्होल्टेज मोजेल, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मोजेल त्यातला. आणि विद्युतधारा ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इन द सर्किट. या परिपथामध्ये विद्युतधारा ही नेहमी पॉझिटिव्ह पासून ऋणाकडे, पॉझिटिव्ह म्हणजे काय हाय आणि निगेटिव्ह म्हणजे काय लो, म्हणजे उच्च पातळीकडून कमी पातळीकडे विद्युतधारा नेहमी याच्यात वाहत असते. तर अशा प्रकारे या सर्किटची आपण जोडणी करून घेतल्यावर तुमचं लक्षात येईल की जर एक क्यू हा चार्ज आपण घेतला, देन द क्यू चार्ज इज फ्लो फ्रॉम ए टू बी थ्रू दिस रेजिस्टन्स, देन सम वर्क इज डन and that work is nothing but this voltage VAB across the AB point. Then the work done is VAB into Q. This is the work done through this point A to B. If the charge will be go from A to the B point, and this work will be done in the circuit. इथे बघा, जर एक प्रभार आपण क्यू घेतला, तो प्रभार क्यू जर ए पासून बी पर्यंत जर जायचं असेल, तो याच्यामुळे गेला, तर तिथे कार्य घडून येईल. ते कार्य किती असेल, VAB इंटू क्यू, एवढं कार्य त्या क्यू प्रभारामध्ये घडून येईल. आता हे कार्य कशामुळे घडलं, म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी. आता इथे सोर्स ऑफ एनर्जी कोण असेल, तर सोर्स ऑफ एनर्जी इज नथिंग बट सेल. बघा, कार्य घडण्यासाठी आपल्याला माहिती आहे की ऊर्जेची गरज असते. मग आता ह्या विद्युत परिपथामध्ये ऊर्जा कोण देणार आहे, तर ऊर्जा हा सेल देणार आहे. म्हणून या सेल मार्फत ही ऊर्जा याला मिळाली त्या चार्जला, आणि त्यातून इथे कार्य घडून आलेलं आहे. आता हे कार्य समजा आपण बराच वेळ चालू दिलं, टी टाइम एवढं ते कार्य झालं, तर इथे कार्य काय होईल, देन दिस रेजिस्टन्स इज हिटेड. हा जो रेजिस्टन्स आहे हा काय होईल, तापलेला दिसेल आपल्याला. तुम्ही जर त्याला थोड्या वेळात स्पर्श केला तर तो तुम्हाला तापलेला दिसेल, त्याच्यामध्ये उष्णता निर्माण झालेली असेल, गरम झालेला असेल. तर अशा प्रकारे हे वर्क जे आहे, हे वर्क डन मुळे ही एनर्जी तिथे तयार, म्हणजे वर्क जे झालं त्यातली ती एनर्जी या उष्णते स्वरूपामध्ये तिथे आली. तर अशा प्रकारे हे घडून तिथे ती आपल्याला जाताना दिसेल. आता हे होत असताना मग एवढं कार्य तिथे घडून येईल. आता समजा या रेजिस्टन्सच्या ठिकाणी आपण काही दुसरं अप्लायन्स लावलं, काही दुसरं हे लावलं, समजा इथे बल्ब लावला आपण, तर बल्ब काय होईल, प्रज्वलित होईल, त्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळेल. फॅन लावला तुम्ही छोटा इथे काही, तर तो फॅन रोटेट होईल. अशा प्रकारे या एनर्जीमुळे तिथे वर्क घडून येणार आहे, आणि ते वर्क आपल्याला इथून दिसून येईल. मग आता ही जी उष्णता निर्माण झाली, याची पॉवर, याची शक्ती, ही आपल्याला कशी काढता येते, तर पॉवर आपल्याला माहिती आहे पी बरोबर म्हणजे VAB Q अपॉन टी, कार्य भागीला वेळ, एवढी आपल्याला ती शक्ती काढता येते. आता इथे तुमच्या लक्षात येईल Q अपॉन टी इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट, चार्ज पर युनिट टाइम. तर आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे VAB इज इक्वल टू I, एवढी पॉवर आपल्या याच्यामध्ये तिथे तयार होईल. आता ही पॉवर याच्यामध्ये तुमच्या तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की P इज इक्वल टू VAB Q अपॉन T इज इक्वल टू I. यावरून ही पॉवर आहे, आणि या पॉवर पासून आपण पाहिलं की रेजिस्टन्स काय झाला, तापलेला आहे, म्हणजे हीट प्रोड्यूस झालेली आहे. किती वेळात तुम्ही तो इलेक्ट्रिक करंट त्यातून पास झाला, एवढी पॉवर वापरली गेली तेवढ्या याच्यात, म्हणजे जी एच हीट जी तयार होईल ती आपल्याला मिळते P इंटू टी. P इंटू टी या सूत्रानुसार ती मिळेल, म्हणजेच VAB I इंटू थोडक्यात आलं, हीट इज इक्वल टू HIT, आपलं VIT याच्यानुसार आपल्याला ती हीट याच्यामध्ये मिळणार आहे. मग याच्यावरूनच तुम्हाला ओम्स लॉ आपण जर वापरला तर ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे, V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR. या ओम्स लॉचा वापर करून सुद्धा आपण हे लिहू शकतो. म्हणजे V, आता इथे व्होल्टेज कोणतं घेणार आहे आपण, A B मधलंच, या A आणि B या पॉइंट मधलं हे व्होल्टेज आपण इथे वापरतोय. याच्यावरच तुम्हाला H च हे फॉर्म्युला आपला तयार होईल, V स्क्वेअर AB इंटू T अपॉन R. त्याचप्रमाणे या H मध्येच
हा जो आपण घेतलाय आयची किंमत याच्यावरून तुम्ही म्हणजे VAB अपॉन R इथे टाकली तर V² अपॉन अशा प्रकारे झालं. आता इथे VAB या H बरोबर VAB ची किंमत IR आहे. IR आपण इथे जर सबस्टिट्यूट केली तर हाच काय होईल I² R म्हणजे हीच आपल्याला H ची किंमत मिळेल. आणि H इज इक्वल टू I² RT is nothing but it is called Joule's heating law. Joule's law of heating. This H is equal to I² RT is nothing but Joule's heating law. Joule's law of heating असा आपण तिथून त्याचा मिळवू शकतो H वर. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉवर म्हणजे शक्ती आपण मिळवताना VAB अपॉन T किती काळामध्ये ती मिळेल. त्याच्यावरून आपल्याला हे शक्ती बरोबर VAB इंटू I, कारण विद्युत प्रभार भागिला वेळ तो विद्युत धारा असते. मग ती आपण इथे लिहिली VAB इंटू I. याच्यामध्ये निर्माण होणारी उष्णता जी आहे ही तिची पॉवर गुणिला टाइम PT एवढी आपल्याला मिळेल. त्याच्याबरोबर VAB IT हे झालं. त्याच्यानंतर आपण ओहम्स लॉ वरून व्होल्टेज बरोबर विद्युत धारा गुणिला रोध असं आपलं ते सूत्र असतं ओहम्स लॉ. या ओहम्स लॉ वरून सबस्टिट्यूट आपण किमती केल्या तर याच्यात आपल्याला रिसबस्टिट्यूट करून दोन वेगवेगळे फॉर्म्युले आपल्या इथे मिळतात. उष्णता किती निर्माण होईल व त्याच्यामध्ये ते दाखवणार आहे. आणि या उष्णता निर्माण होणारा हे जे फॉर्म्युले दोघं तिघं याला म्हणतात जूलचा औष्णिक परिणाम. अशा या दोघांवरून आपल्याला जूलचा औष्णिक परिणाम इथे पाहायला मिळतो. तर हा झाला औष्णिक परिणाम. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट कसं काढता येईल आपल्याला. आता हे तुमचं लक्षात आलं. विद्युत परिपथामध्ये अशाच प्रकारे जोडणी करायची असते आणि त्यानुसार आपल्याला या Hचा फॉर्म्युला इथे आपल्याला मिळून आलेला आहे. आता आपण पाहणार आहोत युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. आता युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर आपण पाहिलं पॉवर P बरोबर VAB इंटू I. मग V व्होल्टेज, A एम्पियर, व्होल्ट इंटू एम्पियर अशा प्रकारचं झालं. आता तुम्हाला माहिती आहे की 1 व्होल्ट आणि 1 एम्पियर आपण म्हटलं 1 व्होल्ट गुणिला 1 एम्पियर बरोबर व्होल्टेज आपण काढतो वर्क डन पर चार्ज. म्हणजे एका चार्जला किती वर्क डन झालं ते म्हणजे 1 जूल अपॉन 1 कुलॉम इंटू विद्युत धारा आपण आताच पाहिली चार्ज पर युनिट टाइम. चार्ज कुलॉम टाइम सेकंड जूल पर सेकंड. म्हणजे या विद्युत शक्तीचं एकक जूल पर सेकंद असं आपल्याला मिळालं. आणि याच जूल पर सेकंदलाच वॅट असं म्हटलं जातं. जूल पर सेकंद 1 जूल पर 1 सेकंद इज इक्वल टू 1 वॅट एवढं एकक त्याचं मिळतं. या एककावरती 1 जूल इज इक्वल टू अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू 1 वॅट. You can measure the electric power in watt, but this watt, 1 watt unit is very small. In daily life, you use the power, the electricity is in a larger units, and here instead of watt, you can measure the electric power in kilowatt. It's 1 kilowatt is equal to 1000 watt, and this 1000 watt is used in a 1 hour. Then in our houses the electric bill will become, and then
the 1 unit of the electricity is nothing but 1 kilowatt electricity is used in 1 hour. Then you pay your 1 unit charge. Here 1 kilowatt hour is equal to 1000 into hour means 3600 सेकंद. हे बघा इकडे 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 तासात जर आपण 1 किलोवॅट एवढी जर इलेक्ट्रिसिटी 1 तासापर्यंत वापरली तर आपल्या इलेक्ट्रिक मीटरमध्ये 1 युनिट ते फिरत असतं मीटर. आणि मग त्या 1 युनिटचा आपल्या त्या चार्जनुसार आपल्याला बिल येत असतं. 7-8 रुपये जे काही इलेक्ट्रिकचा दर ठरलेला असेल त्यानुसार. पण त्याच्यासाठी 1 किलोवॅट एवढी विद्युत धारा आपण 1 तास कंटिन्यू वापरलेली असली पाहिजे, तेव्हा आपल्या मीटरमध्ये ते 1 युनिट फिरत असतं. आणि मग याच्यानुसार आपल्याला घरामध्ये बिल येतं. मग आपल्या घरामध्ये जे जे उपकरण आहे आपले त्याचा जर आपण हिशोब घेतला, किंवा समजा ट्यूबलाईट आहे 40 वॅटचा असतो तो, तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल मग त्याचं कंझ्युम करण्याची पॉवर त्याच्यावरती दिलेलं असतं मागे सर्व, किंवा हे 600 वॅट याला लागतात, मग याला इतके वॅट लागतात, तसा हिशोब करून तुम्ही आपल्याला येणारं बिल हे योग्य आहे किंवा नाही हे पण ठरवू शकता. तर अशा प्रकारे 1 किलोवॅट नुसार एवढे येईल. आणि याला मग आपण 3.6 into 10⁻⁶ वॅट सेकंद एवढं त्याचं एकक आपल्याला मिळू शकतं. आणि मग वॅट सेकंद त्याला आपण जूल पण म्हणू शकतो. म्हणजे 3.6 into 10⁻⁶ जूल एवढं एकक याच्यामध्ये आपल्या डेली याच्यामध्ये यूज केलेलं असतं. तर अशा प्रकारे हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला एकक हे पाहायला मिळालं. म्हणजे याच्यात आपण पाहिलं गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर, आकृतीवरून कशा प्रकारे स्थानांतर होतं. तर स्थानांतर म्हणजे ऊर्जा पुरवण्याचं काम बॅटरी मार्फत केलं जातं, सेल मार्फत. आणि त्या सेलनुसार तो चार्ज फिरत असतो आणि त्याच्यानुसार त्याची इलेक्ट्रिक पॉवर मिळवायचं सूत्र आपण पाहिलं. इलेक्ट्रिक पॉवरवरून त्याचं एकक पाहिलं विद्युत पॉवरचं. या पॉवरच्या एककामध्ये आपल्याला लक्षात आलं की त्याचं एकक 1 व्होल्ट इंटू एम्पियर आहे, जे जूल पर सेकंद आलं, त्याला आपण वॅट म्हणतो. आणि त्यानंतर वॅट हे एकक कमी असल्यामुळे त्याचं मोठ्या एकक आपण डेली याच्यामध्ये वापरतो ते म्हणजे किलोवॅट. आणि किलोवॅट आवर एवढं आपण जर वापरलं हे तर ते याला आपण म्हणतो एक इलेक्ट्रिक युनिट. तर अशा प्रकारे आज आपण या पाठामध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या विद्युत धारेचे परिणाम याच्यामध्ये पहिला भाग त्याचा पाहिलेला आहे की विद्युत कशा प्रकारे त्याच्या याच्यातनं ट्रान्सफर होत असते. तर याच्यानंतर इथे आपण इथपर्यंत आलो आहे, याच्या पुढे आपण औष्णिक परिणाम याचे पाहणार आहोत. तर तुम्ही याच्यावरती गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर कोणकोणते आहेत याची एक लिस्ट प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या याच्यात करून ठेवायची की कोणते पदार्थ गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर आहेत. धन्यवाद.